व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला आणि वर्णमालेचे प्रकार सविस्तर व्हिडिओ याच्याविषयी बघणार आहोत मित्रांनो. स्वरमध्ये तुम्हाला 14 स्वर पाहायला मिळतील. व्याज स्वरमध्ये 5 बघू शकता. दीर्घ स्वरमध्ये तुम्हाला 3 पाहायला मिळेल. संयुक्त स्वरमध्ये तुम्हाला 4 पाहायला मिळेल. अ, ए, ओ, आ. इंग्रजी स्वरमध्ये तुम्हाला 2 पाहायला मिळेल आणि संयुक्त व्यंजन स्वर अर्ध स्वरमध्ये तुम्हाला य, र, ल, व पाहायला मिळेल मित्रांनो. तसं उष्ममध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला श, श, स आणि श पाहायला मिळेल आणि महाप्राणमध्ये तुम्हाला ह पाहायला मिळेल फक्त. आणि त्याच्यानंतर द्रविडीय संयुक्त व्यंजने त्यामध्ये तुम्हाला ळ पाहायला मिळेल मित्रांनो. त्याच्यानंतर संयुक्त व्यंजनेमध्ये तुम्हाला श आणि ज्ञ पाहायला मिळेल. आणि खालच्या वर्गामध्ये बघू शकता तुम्ही यामध्ये वर्ग, कठोर, मृद्यू, अनुनासिक वगैरे यामध्ये तुम्हाला क वर्गामध्ये क, ख, ग, घ आणि अनुनासिक मध्ये तुम्हाला ड पाहायला मिळेल. अनुनासिक मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ड, त्र, न आणि म 5 अनुनासिक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि च वर्गामध्ये तुम्ही बघू शकता ट वर्गामध्ये ट आणि प वर्गामध्ये बघू शकता. माहिती व्यतिरिक्त वर्णमालेबद्दल काही अधिक माहिती महत्वाची खालीप्रमाणे तुम्ही बघू शकता मित्रांनो. वर्णमाले प्रत्येक वर्णाचा उच्चार कोणत्या अवयवावरून होतो त्यानुसार त्याचे गट पाडतात मित्रांनो. कंठमध्ये बघू शकता तुम्ही कंठमध्ये तुम्हाला क वर्णातील वर्ण क, ख, ग, घ आणि ड कंठातून उच्चारले जातात. तालव्यमध्ये बघू शकता च पासून तुम्हाला च, छ, ज, झ, त्र पर्यंत. आणि मूर्धन्यमध्ये बघू शकता तुम्ही ट पासून तुम्हाला ट, ठ, ड, ढ आणि न पर्यंत पाहायला मिळेल. दंतेमध्ये बघू शकता दंत म्हणजे ज्यामध्ये दातांचा उच्चार देऊन जे वर्ण यामध्ये तुम्ही बघू शकता त, थ, द, ध आणि न. ओष्ठमध्ये बघू शकता मग तुम्ही प पासून प, फ, ब, भ आणि म पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये वर्णाच्या प्रकारानुसार उपगट बघू शकता. कठोर व्यंजने ज्या व्यंजनाच्या उच्चारातून जोर द्यावा लागता त्याला कठोर व्यंजन असे म्हणतात. कठोर व्यंजनाची व्याख्या तुम्हाला इथं पाहायला मिळते मित्रांनो. त्यानंतर खाली बघू शकता मृद्यू व्यंजन. मृद्यू व्यंजन मग ज्या व्यंजनाचा उच्चार तुलनेने सौम्य असतो त्याला मृद्यू व्यंजने असे म्हणतात. त्याच्यानंतर अनुनासिकेमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही अनुनासिक मध्ये यामध्ये तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा नाकातून बाहेर सोडली जाते, बाहेर येते म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघू शकतो मी ड, त्र, न, म व म त्यांना अनुनासिक असे म्हणतात. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो स्वातंत्र्य वर्ण. स्वातंत्र्य वर्णामध्ये तुम्हाला मराठीत ल हा वर्ण स्वतंत्र मानला जातो आणि ते द्रविडीय वर्ण गटात तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर सजातीय वर्ण बघू शकता मित्रांनो त्याची व्याख्या इथे दिलेली आहे. ज्या स्वराचे उच्चार स्थान आणि उच्चार करण्याची पद्धत प्रज्ञा एकच असते त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. हे एकाच गटातील स्वर असतात मित्रांनो. जसं अ, आ तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला अ, आ, ई, उ आणि विजातीय स्वर वेगळे असतात मित्रांनो. जसे सजातीय स्वर असतात तसे विजातीय पण वेगळे असतात. हे बघू शकता तुम्ही. ज्या स्वराचे उच्चार स्थान आणि उच्चार करण्याची पद्धत भिन्न असते त्यांना विजातीय स्वर मध्ये बघू शकतो मी अ, ई, उ आणि आ, ई हे तुम्हाला इथं विजातीय म्हणजे वेगळे पाहायला मिळेल आणि सजातीय मग बघू शकतो तुम्हाला इथे सारखेपणा पाहायला मिळेल म्हणजे एका समोरचं व्यंजन तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. महत्त्वाची व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आले नक्कीच व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीसाठी फायदा